विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आवडत्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशन मध्ये स्वागत आहे। सध्या चालू आहे आपल्या एम्प्लॉयबिलिटी स्किलची व्हिडिओ फॉर सेकंड इयर सीटीएस स्टुडंट। आपल्या डिमांडवरून फक्त आणि आपल्याच डिमांडवरून आपण सीटीएसच्या सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी एमसीक्यू चालू केलेला आहे। चला तर मग बघूया आजचा आपला पहिला एमसीक्यू। या ठिकाणी आजचा क्वेश्चन आहे, टू अप्लाय फॉर अ जॉब व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप आफ्टर मेकिंग अँड इम्पॅक्टफुल रिझ्यूम। मी रिझ्यूम बद्दल तुम्हाला इन डिटेल पहिल्या क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे प्रीवियस व्हिडिओ मध्ये। आता तो रिझ्यूम कसा पाहिजे, इम्पॅक्ट पडला पाहिजे त्याचा। इम्पॅक्ट म्हणजे तुमचा नुसता रिझ्यूम जरी वाचला तरी त्या कंपनीच्या एम्प्लॉयरला, त्या पर्टिक्युलर एचआर पर्सनला असं वाटलं पाहिजे की बाबा मी हा सुटेबल कॅन्डिडेट आहे। तो जो पर्सन ज्याचा रिझ्यूम आहे तो कसा आहे, सुटेबल पर्सन आहे, त्याला म्हणू आपण इम्पॅक्ट। तर क्वेश्चन असा आहे, टू अप्लाय जॉब व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप आफ्टर मेकिंग अँड इम्पॅक्टफुल रिझ्यूम। तर त्या इम्पॅक्टफुल रिझ्यूमच्या नंतर कोणती स्टेप असावी, ऑप्शन बघूया। सेंडिंग रिझ्यूम टू एम्प्लॉयर, रायटिंग अँड इम्प्रेसिव्ह कव्हर लेटर, प्रिपेरिंग इंटरव्ह्यू और अप्लाइंग फॉर द जॉब। प्रश्न समजून घ्या की इम्पॅक्टफुल रिझ्यूमच्या नंतर पुढची स्टेप काय। तर सेंडिंग रिझ्यूम टू एम्प्लॉयर, विद्यार्थी मित्रांनो ही तर पहिली स्टेप असते आणि त्यानं काय विचारलं, नेक्स्ट स्टेप। आपण पहिल्यांदा काय करतो, त्या एम्प्लॉयरला, त्या कंपनीमध्ये, आता एम्प्लॉयर म्हणजे त्या कंपनीचा कोणी एचआर असेल किंवा कोणी मॅनेजर असेल, त्याला आपण काय केलेलं आहे, पहिल्यांदा ऑनलाईन ऑफलाईन मोडने त्याला रिझ्यूम सेंड केलेला आहे। सेकंड ऑप्शन मध्ये सांगते की रायटिंग अँड इम्प्रेसिव्ह कव्हर लेटर। कव्हर लेटर बद्दल आपलं प्रिव्हियसली डिस्कशन झालेलं आहे। तर सेकंड ऑप्शन करेक्ट आहे की तुम्ही काय करायला पाहिजे, इम्पॅक्टफुल रिझ्यूम सिक्वेन्स असा असतो बघा, कव्हर लेटर असतं, त्याच्यामध्ये तुम्ही काय करतात की कोणाला तरी फॉर एक्झाम्पल अप्लाय टू मॅनेजर और एचआर वगैरे, त्याला लेटर लिहितात। कव्हर लेटरचा कंटेंट आहे, मागच्या याच्यामध्ये बघितली कव्हर लेटर शॉर्टकटमध्ये पॅराग्राफ वाईज पाहिजे, त्याच्यानंतर मग तुम्ही रिझ्यूम अटॅच करता। सो फर्स्ट कव्हर लेटर अँड सेकंड रिझ्यूम। याच्यामध्ये पोस्ट वगैरे येते की कोणत्या पोस्टला अप्लाय करायचं। तर तुमचा कव्हर लेटर कसा आहे, इम्प्रेसिव्ह पाहिजे। प्रिपेरिंग फॉर इंटरव्ह्यू काय म्हणते, नेक्स्ट स्टेप म्हणते, त्याचा काही प्रश्नच नाही। आणि अप्लाइंग फॉर जॉब हे तर फार इनिशियल आहे, म्हणजे तुम्ही जॉबला अप्लाय करतात, रिझ्यूम सेंड करतात आणि तत्पूर्वी तुमचं प्रिपरेशन चालू असते। म्हणून ऑप्शन नंबर 1 होणार नाही, 3 होणार नाही आणि 4 नाही, पण ऑप्शन नंबर 2 काय म्हणते, रायटिंग अँड इम्प्रेसिव्ह कव्हर लेटर टू द पर्सन whom you are going to deal or you are going to apply that person, that is the HR or manager। तर याचा आन्सर काय, ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर। आणि प्रश्न परत एकदा वाचतो, अप्लाय फॉर अ जॉब नेक्स्ट स्टेप आफ्टर मेकिंग इम्पॅक्टफुल रिझ्यूम। इम्पॅक्टफुल रिझ्यूम सोबत किंवा त्याच्या पुढची स्टेप काय की तुमचं कव्हर लेटर इम्प्रेसिव्ह पाहिजे। ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर। लेट्स गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन। प्रणव इज वर्किंग on his resume while receiving his resume, what should Pranav keep in mind? Option बघूया, checking for the spelling and grammar mistake, ensure that the information provided is correct, highlight the skill and qualification that match the job, आणि शेवटचे all of the। तर पहिले प्रश्न समजून घेऊया। प्रणव काय करतोय की वर्किंग ऑन हिज रिझ्यूम, प्रणवने त्याच्या रिझ्यूम वरती काम केलं। While reviewing his resume, what should Pranav keep in mind? आता त्यानं काय केलं की त्याचा रिझ्यूम प्रिपेअर केला आणि रिव्ह्यू करतोय। तो काय करतोय, पहिल्यांदा त्यानं त्याचा रिझ्यूम तयार केला आणि नंतर रिझ्यूम बघतोय तो। तर प्रणवनं काय करायला पाहिजे, तर पहिला ऑप्शन आहे चेक फॉर द स्पेलिंग अँड ग्रामर मिस्टेक। बरोबर आहे, स्पेलिंग बरोबर पाहिजे, ग्रामर मिस्टेक नाही पाहिजे, ग्रॅमॅटिकल करेक्ट पाहिजे, नाही तर बॅड इम्प्रेशन पडेल। म्हणून ऑप्शन 1 होऊ शकते का, यस होतं ना। ह्याच्यामध्ये न होण्यासारखं काहीच नाही, त्याला स्पेलिंगही बघावं लागेल, नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का, ॲड्रेस बरोबर टाकला का, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन बरोबर टाकली का, या सगळ्या गोष्टी तो बघून घे। त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे एन्श्युअर द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इज करेक्ट। हे बघा, रिझ्यूमच्या सगळ्या शेवटी आपण एक मार्क टाकतो की ऑल द कंटेंट आर गिवन ट्रू अँड करेक्ट ॲज पर ऑफ माय नॉलेज।
कारण आपण फॉल्स इन्फॉर्मेशन देऊन कोणता जॉब ॲक्वायर करू शकत नाही. जर फॉल्स इन्फॉर्मेशन देऊन तुम्ही जॉब ॲक्वायर केलं तर ते तुम्हाला कधीही कोणत्याही क्षणी त्या इन्फॉर्मेशनवरनं काढू, त्या फॉल्स इन्फॉर्मेशनवरनं तुम्हाला जॉबवरून कमी करू शकतात. आणि खाली शेवटी साईन असते. साईन म्हणजे ऑथेंटिकेशनसाठी की बाबा मी सगळी वरची इन्फॉर्मेशन दिलेली करेक्ट आहे आणि व्हेरीफाय करून मी त्या ठिकाणी साईन केलेली आहे. त्यामुळे तुम्ही काय करणार की बाबा स्पेलिंग चेक करणार, ग्रामर मिस्टेक चेक करणार आणि करेक्ट आहे हे सुद्धा इन्शुअर करून देणार बाय द वे ऑफ साईन. त्यानंतर तुम्ही काय करणार की बाबा म्हणून ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. आता ऑप्शन नंबर 3 बघूया. हायलाइट द स्किल अँड क्वालिफिकेशन दॅट मॅच द जॉब. जो काही जॉब आहे त्या जॉबला रिलेटेड जर आपलं क्वालिफिकेशन आणि स्किल असेल तर आपले चान्सेस त्या ठिकाणी जॉईन करून घेण्याचे जास्त असतात. बरोबर आहे. कारण त्यांना जे काही क्वालिफिकेशन स्किल पाहिजे असतील त्या जर भेटत असतील तर ऑब्व्हियसली तुमचा इंटरव्ह्यू कंडक्ट करतील आणि बघतील की तुमच्यामध्ये ते स्किल वगैरे प्रॉपरपणे एनकल्क्युलेट झालेले आहेत की नाही आणि तुम्हाला त्या ठिकाणी ते जॉईन करतील. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 ऑल ऑफ दीज इज द करेक्ट आन्सर. परत एकदा आपण बघून घेऊया की बाबा हा प्रणव ज्यावेळेस रिझ्यूम तयार करतो ते रिव्ह्यू करत असताना काय काय करतो तर तो स्पेल चेक करतो, ग्रामर मिस्टेक बघतो, इन्फॉर्मेशन करेक्ट आहे बघतो आणि स्किल्स क्वालिफिकेशन हे मॅच व्हायले की नाही त्या पद्धतीने तो त्याला हायलाइट करतो. म्हणून ऑप्शन नंबर 4 दॅट इज ऑल ऑफ दीज इज द करेक्ट आन्सर. आहे ना इंटरेस्टिंग. चला पुढचा MCQ क्वेश्चन बघूया. पुढचा आहे पूजा इज अप्लाइंग फॉर अ मोटर मेकॅनिक पोझिशन इन अन ऑटोमोबाईल कंपनी. व्हॉट शुड शी इन्क्लूड इन हर कव्हर लेटर. पहिला ऑप्शन आहे सॅलरी एक्सपेक्टेशन, दुसरा ऑप्शन आहे एज्युकेशन डिटेल, तिसरा ऑप्शन आहे रिझन व्हाय शी इज सुटेबल फॉर दिस जॉब आणि चौथा आहे हर हॉबीज कुकिंग अँड गार्डनिंग. तर प्रश्न समजून घ्या. पूजा काय करायली एका जॉबला अप्लाय करायली ज्याची पोझिशन आहे मोटर मेकॅनिक, कंपनी आहे ऑटोमोबाईलची कंपनी. तर तिनं कव्हर लेटरमध्ये काय द्यायला पाहिजे. कव्हर लेटरबद्दल आपलं इन डिटेल डिस्कशन झालेलं आहे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये, तुम्ही बघून घ्या. तर कव्हर लेटरमध्ये काय असायला पाहिजे. सॅलरी एक्सपेक्टेशन असायला पाहिजे का कव्हर लेटरमध्ये. नाही. कव्हर लेटर तुम्हाला मी सांगितलेलं आहे कव्हर लेटरमध्ये शॉर्टकटमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे पॅरेग्राफ वाईज इन डिटेलमध्ये प्रिसाइज इन्फॉर्मेशन, म्हणून सॅलरी एक्सपेक्टेशन राहणार नाही. एज्युकेशन डिटेल हे रिझ्यूममध्ये असते. हे कशामध्ये असते रिझ्यूममध्ये इन डिटेल इन्फॉर्मेशन किंवा CV म्हणा किंवा बायोडाटा म्हणा एज्युकेशनल डिटेल त्याच्यामध्ये असते. म्हणून कव्हर लेटरमध्ये त्याचा प्रश्नच नाही आहे. चौथा ऑप्शन बघूया हर हॉबीज कुकिंग अँड गार्डनिंग. हॉबीज वगैरे हे सुद्धा एखाद्या वेळेस आपण कन्सिडर करू की बाबा इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ रिझ्यूम. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 होणार नाही, 2 होणार नाही आणि 1 होणार नाही. आता ऑप्शन नंबर 3 बघूया की रिझन व्हाय शी इज सुटेबल फॉर दिस जॉब. तर कव्हर लेटरमध्ये ती कारण सांगेल किंवा रिझन सांगेल की बाबा मी या जॉबसाठी का सुटेबल आहे. माझ्याजवळ ऑटोमोबाईलचे ह्या स्किल आहे, मला कटिया जमते, मला प्रोई जमते, मला कॅड जमते, ह्या स्किल ती सांगेल आणि ह्या सगळ्या स्किल असल्यामुळे मी तुमच्या जॉबसाठी सुटेबल आहे हे समजावून सांगण्याचं काम जे असते ते तुमचं कव्हर लेटर करते. हे तुमचं काय करते कव्हर लेटर करते. म्हणून कव्हर लेटरमध्ये त्या पर्टिक्युलर पूजाच्या काय असेल ह्या सगळ्या स्किल्स आणि व्हाय शी इज सुटेबल फॉर द जॉब. म्हणून ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट आन्सर. आहे ना इंटरेस्टिंग. धन्यवाद. तेव्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आमच्या IVVT ऑनलाईन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास मिळेल. धन्यवाद.